नमस्कार मित्रांनो, माझं नाव भावेश आणि आज मी आलो ठाण्यावरनं रायगडला. माझ्यासोबत माझे मित्र पण आले. असा चंपा बोलायचा, फक्त चंपा बोलायचा, बाकी काय नाही बोलायचं. सहलीला जायचा जायचा सहलीला. अरे झोपून करा सहलीला जायचा. काय हो मॅडम? रायगडावरती अच्छा माझ्या आईची कटकट अटॅक नाही करणार. फोन ठेवा खिशात, फोन ठेवा. मोबाईल दाखवतो ना त्यांना वाटतं काय माहिती का? नाही नमस्कार मित्रांनो, माझं नाव भावेश आणि आज मी चाललोय ठाण्यावरनं रायगडला. मी नाही, माझे मित्र चालले सगळे, बघू शकता. गणपती बाप्पा, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, उंदीर मामा की. चला तर मित्रांनो, आता इकडून निघालोय इंदापूरला स्टे करू एक रात्र आणि मग त्यानंतर सकाळी जाऊ रायगडला सर. चला, जय महाराष्ट्र. दादा होईल काय आज? काय होत नाही. अरे पोचलो, रायगडला पोचलो. आज अजून ग्लुकोज. अरे पनवेलला पोचलो तरी लवेदा लवेदा भेटले का? अरे एक तास झाला मित्रांनो. रस्ता चुकलो होतो, परत आता लागलोय परत पनवेलच्या रोडला. हे कोकणी माणसं हेच रस्ता चुकतायत. आम्ही काय करायचा? आम्ही मग कोकणीच आहोत. परत व्हिडिओ काढायला लागेल मला. चुकून बोललो. बोलला माहिती आहे का? तो एक रस्ता नाही, आपण मागाशी गेलो ना. कुणी शिकवली तुला गाडी? कुणी शिकवली? प्रश्न पडलाय मला. राहिलेलं कुठं तुम्ही? गाडी चालवता का काय करता? आमचा ड्रायव्हर बघ कुठे गेला? कच्च्या मातीचा पक्का ड्रायव्हर. गाडी क्रमांक 1552. नाही दादा फेमस होणार आमचा दादा. डिस्काउंट पाहिजे दादा. नाही आम्ही दोघं चोलीवरची खाणार. हे बघा, ही बॉयलर माणसं, ही बॉयलर कॉमेडी आहे सगळी. हाता हे करा, आम्ही दोघं हाताने हे करतो. दादा चापके. चला तर मित्रांनो, जेवण झालं. आता निघालो सरळ इंदापूरला. जीव आहे आपलं, जीव. ही मधले ना काय तिची शाळा बाकी सगळे एकत्र यायचो 8वी ते 10वी मध्ये. ते 4 गाव. मग 8वीला ती शाळेत आली, आम्ही दोघं एकत्र. आपलं आता विचारण नंतर विचारण काय आलं. विचारण्याच्या नादात पहिला माझ्या मित्राने विचारलं तिला. त्या दोघांचं काही ते बोलणं चालू झालं. त्यानंतर मी विचारलं, नाही मी आता रिलेशन मध्ये आहे असं तुझं. म्हणजे 4थी ते 8वी. आता माझी व्हिडिओ कर आणि ओ बाबूची मम्मी बघा. बाबूच्या मम्मीला माझी रिअल स्टोरी माहिती आहे. वहिनी बघा कसा आहे. त्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत बाबूच्या मम्मीला. आठवण आली की कधी काढते भांडते रुसते. मग मनवायला लागते. कशी रुसते दाखव. कशी रुसते ती तर आहे भाई. तुझं रुसणं बेकार आहे बायकोचं. पण आता नाही, आता बायकोने पोरगा भाई आपला. ते आता व्हिडिओ चालू झाले म्हणून. नाही आता गपचूप बघितलं वाकडे डोळे. नाही पण मनापासून. नमस्कार मित्रांनो, आला आता इंदापूरला. चाय बी पिऊ आणि मग गावाला जाऊ. माझं आमच्या लग्नाला 5 वर्ष झाले. तुम्ही बोला. आलोय मित्रांनो आता इंदापूरला झोपू थोडा 1 तास आणि मग दुसऱ्या दिवशी जाऊ उद्या सकाळी रायगडला. आजची रात्र फक्त, उद्या सकाळी स्वर्गात. मी स्मिता कोळी दर्शनची होणारी कशी रे झालेली बायको
दर्शन माझी लपलेली आहे. अगं राहू दे ग. बघ इकडे आज पदर घे. चला आई बाय बाय. बाय कर. टाटा. चला मित्रांनो, निघालो होता रायगडला. रात्री सॉरी सकाळी निघायचं होतं 5 वाजता. आता वाजलेत 8 वाजलेत. आता निघालो. सगळी झोपलेलीत. ड्रायव्हरच झोपलेला आमचा मेन. तर काय करू शकतो आम्ही. रायगडला चाललोय. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आलोय रायगडला. आता इथून नातेवाईक डान्स करतात. कुठे आहेत? लवेश दाखवत आहेत की लवेशची नातेवाईक तिथे डान्स करत आहेत. हाय कर. हाय काका. Please camera तिकडे. असं म्हणा. हाय कर. या तुमच्या लवेशला नातीला एक पॅक जास्त झालेली आहे. त्यामुळे लवेशची मनस्थिती थोडी सकाळ सकाळ झालेली मी आहे. रात्री Please समजून घ्यावे. मी रात्री घेतलेली उतरलीच नाही अजून. अरे काका मामा बघ. ध्रुव काका मामा. अच्छा हाय लवेशची हाय काका. हाय मामा. हे बघा तुमची पुतणी. तू पण 2 तासाची चढ आहे ती पण नागेश्वरची. दमलोय. अर्धच पाहिजे झाले. अर्धा पण नाही झालंय. तर हालत बेकार आहे. बिना चपलीचा करतोय रायगड आम्ही दोघं. बाकीचे आहेत पाठी. तोपर्यंत आम्ही पुढे जातो. दर्शन करून घेतो सगळं आणि मग त्यांना बोलवतो पाठी. दमलो अर्ध्यातच. अर्धा टप्पा पार झालाय. अजून अर्धा टप्पा बाकी आहे. प्रयत्न करू लवकरात लवकर पार करण्याचा. थोडासा फक्त पाऊस कमी आहे. आता जाम मजा आली असती. थेंब गळत आहेत घामाचे. पाऊस असताना मजा आली असती. पाऊस बोललो आणि पाऊस आलाच. बोलून 1 मिनिट पण नाही झाला आणि पाऊस पडला. खायला हे सुख इकडंच मिळेल. बोलायची खोटी. आनंद होत आहे. हे सुख फक्त तुम्हाला आमच्या रायगडावर बघायला मिळेल. हे बघा. आलो आता अर्ध्यात असं वाटतं. पण अजून बरंच चढायचं. हे
असं निसर्ग बघून तिथून हालायची इच्छाच नाही होते. वरती अजून सुंदर असेल. मजा आहे, मजा आहे. मित्रांनो आलोय दुर्गेश्वर श्रीमान रायगडचा महादरवाजा. जय जय शिवाजी, जय हर हर महादेव. पोचलोय. हे सुख आपल्याला बघायला मिळणार नाही. दुर्गेश्वर श्रीमान रायगड महादरवाजा. समाधी आहे तिथे राजा शिवरायाची, पराक्रमाची आणि साक्ष देते शौर्याची. समाधी आहे तिथे राजा शिवरायाची, पराक्रमाची आणि साक्ष देते शौर्याची. वैभवशाली जगती, वैभवशाली जगती गौरवाचं स्थान आहे. आणि याच राजवाडा पूर्वी 32 फूट उंच होता. मखमली पडदे होते, पैठणी कपड्याने सजवला होता. 2 मजली राजवाडा होता. पूर्वी होता तसा राजवाडा जर आज असता तर या राजवाड्यामध्ये फिरताना आपण कसे वाटलो. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला? शिवनेरी. 19 फेब्रुवारी 1630 पुणे जिल्हा शिवनेरी किल्ला. स्वराज्याचं तोरण बांधलं तोरणा किल्ल्यावर. या रायगडाने एक नेत्रदीप सोहळा पाहिला, तो म्हणजे 6 जून 1674 ला शिवराज्याभिषेक. पण एक दिवस या रायगडाने पाहिजे नव्हता, तो दिवस या रायगडाने पाहिला. जो दिवस रायगडाच्या पदरी नव्हता पडायचा, दिवस रायगडाच्या पदरी पडला. तो दिवस तुम्हा आम्हाला सर्वांना बघायचा नव्हता, तो दिवस तुम्ही आम्ही सर्वांनी बघितला. तो दिवस म्हणजे 3 एप्रिल आपल्या राजांना झालेली देवबाजी. याच चौथऱ्यावर आपल्या राजाने अखेरचा श्वास. 3 एप्रिल 1686 वार शनिवार, हनुमंत जयंती, दुपारी 12 वाजता. याच मार्गाने राजांची अंतिम यात्रा गेली. जगदीश्वर मंदिरापर्यंत नेण्यात आली आणि त्याच ठिकाणी आपल्या राजांच्या देहेकली लागली. त्यांचे चुलत भाऊ संभाजी भोसले यांच्या हस्ते देण्यात आली. सांगायचं मनासारखं धन होतं, धनासारखं राजा होता, राजासारखी प्रजा होती. छत्रपती शिवाजी ही बातमी दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत औरंगजेबाच्या दरबारात पोहोचली. औरंगजेब बातमी ऐकतो का स्वतःच्या गादीवर खाली उतरले, जमिनीवर गुडघे टेकवले, 2 हात वर केले आणि काय म्हणतोय, एक खुदा तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना, एक खुदा रहम कर तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना, तेरा नेक बंदा तेरे पास आहे. म्हणजे राजांसाठी दुवा करणार दुश्मन होते. हा इतिहास महाराष्ट्राच्या मातीचा, हा इतिहास आपल्या छत्रपती शिवरायांचा. म्हणून प्रति घाणेकर म्हणतात महाराष्ट्राला इतिहास आहे, कारण इतिहास या महाराष्ट्रात माझ्या छत्रपती शिवरायांनी शंभू राजांनी घडविला. या महाराष्ट्राला इतिहास आहे, बाकी सर्वांना भूगोल आहे. शिवरायांच्या पायीकडे पसरले, अरे शिवरायांच्या पायीकडे पसरले रायगडावरी, हीच अम्मा माणिक मोदी दुसरी धन दौलत नाही. अतिशय महत्वाच्या तालुक्याची जागा आहे, हा राजवाडा राजांचा. मित्रांनो रायगडावरती येत आहे, जपून या. खाली बघा, जपून या. प्रमुख राजधानी हिंदवी स्वराज्याची,
7 नद्यांचं 7 समुद्रांचं पाणी आणलं होतं. राज्याभिषेक झाल्यानंतर उरलेलं पाणी गंगासागर या तलावामध्ये सोडण्यात आलं. आपल्याला इतिहासामध्ये ते गंगासागर किंवा फक्त गंगासागर असं म्हटलेलं आहे. त्याच्यावरती 2 कडव्यांची कविता आहे. गंगा, यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी राज्याभिषेकासाठी आणले पाणी. जल हे झाले तीर्थांचे घर, नाव तयाचे गंगासागर. आपल्याला इतिहासामध्ये गंगासागर. प्रमुख राजधानी हिंदवी स्वराज्याची निशाणी आहे बघा शिवबाच्या विजयाची. मित्रांनो आधी आम्ही दोघं झालेलो, त्यातली 8 जण पार्टी होती. आम्ही नाही किती पार्टी होती? 8च होती ना. त्यातले आता आम्ही इकडे आलोय. हे बघा ही बाकीचे आले आता बरोबर 2 तासानंतर आलोय. अरे तुम्ही दिवस वाईट आले. आपले चाहते ड्रायव्हर हो लोगड इकडं अरे हा तर भाषणच देतो आल्यापासून नुसता हा माझा गाव. आता इकडून सांगतो इथं माझं गाव आहे पलीकडं. अरे जय जय शिवाजी, जय शिवाजी, जय महादेव. दादा पाय पड. राकेदा अय कंपनीचा उपाध्यक्ष हे सगळं झालं करून मी. हे झालं आमचं हे सगळं झालं आमचं करून. मित्रांनो रायगडचं झालंय आता दर्शन. आता चाललोय पोलादपूरला चाललो घरी. जेवणार मस्तपैकी. वाळंदकोटचं कॅन्सल झालं, थोडा लेट झाला. आता घरी जाऊन जेवणार आणि मग डायरेक्ट ठाण्याला निघणार. चला चला तर मित्रांनो हा ब्लॉग इथेच एंड करतो. आता निघालोय ठाण्याला. चला तुझं भेटलं बाया काय ते फोडले. जय महाराष्ट्र, जय हिंद, छत्रपती शिवाजी महाराज की जय.